सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्य सामग्गी समज्ञानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या पवित्र अशा या कालखंडामध्ये बनसोडे परिवारांनी आपल्या सामूहिक आजीविकेमधून बुद्धांचं सुंदर रूप आणि बाबासाहेबांचं सुद्धा अत्यंत सुंदर असं रूप आपल्या घरामध्ये प्रतिष्ठापित करण्याचा जो सामूहिक संकल्प केलेला आहे, तो संकल्प अत्यंत महान आणि असीम असं पुण्य संपादन करून देण्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सहाय्यक ठरणारा आहे। संपूर्ण बनसोडे परिवार, त्यांचे अपतेष्ट नातेवाईक नातेबंधू व तुम्हा सर्वांना सुद्धा आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त व्हावे यासाठी अनंत अनंत मंगलमैत्री मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आज खऱ्या अर्थाने आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। खरं तर हा जो कालावधी आहे हा वर्षावासाचा कालावधी आहे आणि या वर्षावासाच्या कालावधीमध्ये तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला श्रवण करणे, मानवी जीवनाच्या सिद्धांताला श्रवण करणे अत्यंत महान आणि असीम असं आपलं एक पुण्य कर्म असतं, कुशल कर्म असतं। विशेष रूपाने आजचा हा जो दिन आहे तर आज उपोषित दिन आहे, म्हणजे उपोषितशील आज श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिका आपल्या जीवनामध्ये धारण करत असतात। दैनंदिन जीवनामध्ये 5 शिलाचं आपण अनुसरण करत असतो। पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि अष्टमी असेल, ह्या 4 दिने उपोषितशील आपण धारण करत असतो। अधिक पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा हा एक नैतिक दृष्टिकोन आपण आपल्या समोर ठेवत असतो। बुद्ध रूप आणि बाबासाहेबांचं रूप एक ना, बुद्धांची प्रतिमा आणि बाबासाहेबांची प्रतिमा आपण आपल्या घरामध्ये म्हणजे प्रतिस्थापित करत असतो, म्हणजे ठेवत असतो। प्रतिष्ठापना म्हणजे ठेवणे। तर कशासाठी आपण ठेवावी बुद्धांचं रूप बाबासाहेबांचं रूप, किंवा ठेवल्यानंतर आपल्याला काय लाभ होणार आहे, नाही ठेवल्यानंतर आपली काय हानी होणार आहे, तर सम्यक दृष्टिकोन आपण आपल्या जे समोर ठेवला पाहिजे। सम्यक दृष्टिकोन जर आपण आपल्या समोर ठेवला असेल तर खऱ्या अर्थाने आपण ज्या उद्देशाने बुद्धांची पूजा करत असतो, ज्या उद्देशाने बाबासाहेबांची पूजा करत असतो, तर तो उद्देश आपला म्हणजे सफल होत असतो। भगवंताची पूजा करत असताना, बाबासाहेबांची पूजा करत असताना आपण सदा सर्व काळ बुद्ध गुणांचं जे स्मरण करत असतो, बाबासाहेबांच्या गुणांचं आपण स्मरण करत असतो। कारण ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जीवन जगण्याचा आम्हाला अधिकार प्राप्त झाला, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने मनुष्यत्व आम्हाला प्राप्त झालं, ते परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। आणि कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये सदा सर्व काळ आपण धारण केला पाहिजे। भगवंत असे म्हणतात की या जगामध्ये 2 प्रकारची लोक मिळणं अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे। एक म्हणजे
आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा व्यक्ती, उपकार आपल्यावरती करत असतात लोक, आणि त्या उपकाराची जाण ठेवणारे व्यक्ती या जगामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट, निस्वार्थपणे एखादं कार्य करणे, ज्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, तर अशा प्रकारचं निस्वार्थपणे कार्य करणारे लोक सुद्धा जगामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे उपकाराची जाण ठेवणारा आणि निस्वार्थपणे कार्य करणारा व्यक्ती या जगामध्ये मिळणं अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंताने म्हटलं आहे. आणि बाबासाहेबांचे अनंत अनंत असीम असे आपल्यावरती उपकार आहे, आणि त्या उपकाराची आपण कधी परतफेड करू शकत नाही. संपूर्ण भारतवर्षावरती, भारतामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व, जो की मनुष्य म्हणून जीवन जगत आहे, ज्यांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ह्या 4 मूल्यांना अनुसरून जो मनुष्य आपलं जीवन जगत आहे, या मूल्यांची जी नैतिक शिदोरी आहे, तर ती नैतिक शिदोरी बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या द्वारा आपल्याला समर्पित केलेली आहे. आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य मी स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगावं अशा प्रकारची भावना तो निर्माण करतो. माझ्या जीवनामध्ये नैतिक भाव असावा हा तो जीवन जगत असतो. बंधुभाव आपल्या जीवनामध्ये असावा हा एक सद्विचार आपल्या मनामध्ये असतो. म्हणजे समतामूलक हा समाज निर्माण व्हावा हा एक विचार आपल्या मनामध्ये असतो. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायमूल्य ही जी भगवंतांनी दिलेली, बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेच्या द्वारा दिलेली अनमोल अशी मूल्य आपल्याला या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत असतात. आणि अशा प्रकारचे अनंत अनंत असीम असीम उपकार आपल्यावरती असल्या कारणाने त्या महापुरुषांचं पूजन करणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे. केवळ मूर्त्यांची पूजा करणे म्हणजेच बाबासाहेबांचं आपण अनुसरण करतो किंवा बुद्धांचं अनुसरण करतो असं होत नाही. तर त्यांच्यामध्ये असणारे जे काही सद्गुण असतात, तर त्यांच्या सद्गुणांची पूजा आपण सदा सर्व काळ म्हणजे केलेली पाहिजे. कारण सद्गुणांची पूजा ही मानवी जीवनाच्या खऱ्या अर्थाने दुःखातून मुक्त होण्याच्या मार्गाकडे घेऊन जाणारी एक पूजा असते, आणि त्यामुळे सद्गुणांची पूजा आपण सदा सर्व काळ केली पाहिजे. मग बुद्धांची पूजा आपण कशा प्रकारे करावी? जेव्हा मिलिंद प्रश्नामध्ये भंते नागसेनला भंते मिलिंद राजा प्रश्न करतात की भंते, आपण तर असं म्हणता की भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त झालेले आहेत, भगवंताचं अस्तित्व या सृष्टीमध्ये आता राहिलेलं नाही आहे. मग ज्या व्यक्तींचं, ज्या महापुरुषांचं अस्तित्व या जगामध्ये नाही आहे, तर त्यांच्याद्वारा केलेली जी पूजा आहे, तर ती पूजा ते स्वीकार करतात का? किंवा त्यांच्याद्वारा केलेल्या पूजेचा काही लाभ आपल्याला होतो का? जर समजून घ्या आपण केलेली पूजा जर ते स्वीकारत नसतील, तर त्यांच्याद्वारा केलेली पूजा म्हणजे आपली ही व्यर्थ आहे. दुसऱ्या बाजूने जर बुद्धांची आपण पूजा करतोय आणि बुद्ध जर आपली पूजा स्वीकारत असतील, तर बुद्ध महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले असं जे आपण म्हणत असतो, तर ही गोष्ट खोटी ठरेल. म्हणजे अशा प्रकारे मेंढक प्रश्न त्या ठिकाणी मिलिंद राजा भंते नागसेन यांच्या समोर निर्माण करत असतो. जर पूजा केली असेल तर बुद्ध अस्तित्वामध्ये आहे असं स्पष्टपणे होतं. जर बुद्धांची पूजा, बुद्ध अस्तित्वामध्ये नाही आणि बुद्धांची आपण बुद्ध जर पूजा स्वीकारत नाही आहे, तर मग त्यांची पूजा करणे व्यर्थ आहे. तेव्हा स्पष्टीकरण करताना भंते नागसेन म्हणतात की भगवंत तर महापरिनिर्वाणाला प्राप्त झालेलेच आहे. भगवंताचे संपूर्ण जे काही शरीर अवशेष आहे, हे शरीर अवशेष जरी या निसर्गामधून म्हणजे शरीर रूपाने जरी भगवंत निसर्गामधून गेलेले आहे, तरी सुद्धा भगवंताची जे धातू अवशेष असतात, तर धातू अवशेष म्हणजे सदा सर्व काळ या सृष्टीमध्ये असतात. अनेक ठिकाणी भगवंताच्या अस्थी आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला धातू अवशेष असं म्हटलं आहे. दंत धातू भगवंताचे आहे, केस धातू भगवंताचे आहे. म्हणजे अनेक प्रकारे जिथे जिथे त्या काळामध्ये भगवंताचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं होतं, तर 8 प्रकारे भगवंताच्या अस्थींचा विस्तार केला गेला होता. त्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकांनी त्या अस्थींचं उत्खनन करून काही स्तूपांचं 84,000 विहारामध्ये त्यांना प्रतिस्थापित केलं होतं. म्हणजे बुद्धांच्या अस्थी ह्या सदा सर्व काळ मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या असतात. आणि त्यामुळे बुद्धांच्या या अस्थि धातूंची जेव्हा आपण गुणाच्या द्वारा पूजा करत असतो, तर ती पूजा आपल्या जीवनामध्ये अनंत पुण्य
संपादन करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते. जसं बुद्धांची आपण पूजा करतो, बुद्धांची पूजा करत असताना जसं आपण वंदना सुद्धा म्हटली आहे, म्हणजे प्रतिकात्मक रूपाने बुद्धांच्या गुणाचं पूजन आपण सदा सर्व काळ केलं पाहिजे आणि करत असतो. जसं वंदना म्हटली आपण, वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभाभिमुखं पुफ्फं मिलायाति यथाइदं मे कायो तथा याति विनाश भावं. म्हणजे हे जे काही पुष्प आहे, जसं पुष्पाने आपण भगवंताची पूजा करत असतो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अत्यंत जे ज्ञानी लोक होते, पंडित लोक होते, मग बुद्धांची पूजा कशी करावी? कारण जे सन्मानास पात्र असतात, जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतात, जे आदरणीय असतात, तर आदरणीय लोकांना आपल्याला भेटायचं आहे, त्यांची भेट घ्यायची आहे. तर मग भेट घेत असताना आपण त्यांना नेमकं काय द्यावं? भगवंत तर भौतिक ज्या काही वस्तू आहे त्या भौतिक वस्तूला ग्रहण करत नाहीत, त्याचा संग्रह करत नाहीत. मग नेमकं भगवंताला आपण काय दिलं पाहिजे? अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तर चिंतनाअंती अशा प्रकारचं म्हटलं आहे की विचार केला लोकांनी की भगवंताला एक अशा प्रकारची वस्तू आपण द्यावी की जेणेकरून त्यापासून कुठल्याही प्रकारचा म्हणजे लाभ, अन्य जे काय ज्यामध्ये तृष्णा आहे, ज्यामध्ये राग आहे, ज्यामध्ये मोह आहे, तर तो राग द्वेष लोभ मोह उत्पन्न होणार नाही. कारण फूल हे एक निसर्गाची अशा प्रकारची देणगी आहे की अप्रसन्न मनाला प्रसन्न करत असते. फूल एक अप्रसन्न जर आपलं चित्त असेल, आपलं चित्त दुःखी असेल, आपलं मन दुःखी असेल, कष्टी असेल, तर फूल अशा प्रकारची गोष्ट आहे की ते मनाला प्रसन्न करत असते. ते सुगंधाने युक्त असते, ते रंगाने युक्त असते, ते वर्णाने युक्त असते. आणि अशा प्रकारच्या जे वर्णाने युक्त आहे, रंगाने युक्त आहे, गंधाने युक्त आहे, या सर्व प्रकारच्या गुणाने परिपूर्ण असणाऱ्या फुलाने भगवंताची पूजा केली पाहिजे, अशा प्रकारचं चिंतनांती ठरलं गेलं. आणि मग तेव्हा लोक पूर्वीच्या काळामध्ये विशेष रूपाने कमळाची फुलं म्हणजे असायचे, कारण कमळाच्या फुलाचं एक प्रतिकात्मक रूपाने कमळाचं फूल अर्थात बुद्ध असं म्हटलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे कमळाचं फूल चिखलामध्ये उगवत असतं आणि चिखलामध्ये उगवल्यानंतर सुद्धा कमळाचा एक स्वाभाविक धर्म असतो की चिखलामधून जरी ते उगवलं असेल तरी त्या चिखलाचा एक कण सुद्धा, एक लवलेश सुद्धा तो आपल्यावरती घेऊन येत नाही, अत्यंत परिशुद्ध असं ते असतं. तर बुद्ध सुद्धा या संसारामध्ये राहत असतात. या संसारामध्ये रागाने जगणारे लोक आहे, या संसारामध्ये द्वेषाने जगणारे लोक आहे, या संसारामध्ये मोहाने जगणारे लोक आहे, या संसारामध्ये अनेक प्रकारच्या तृष्णेमध्ये गुरफटलेले लोक आहे, अनेक प्रकारच्या दुःखाने जीवन जगणारे लोक आहे. आणि अशा प्रकारच्या लोकांमधून भगवंत या संसारामध्ये दुःखातून मुक्त होण्याचा जो मार्ग प्रकाशित करत असतात. अगदी या लोकांमध्ये राहून सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा लवलेश लागू देत नाहीत, संपूर्णतः परिशुद्ध असतात, निर्मळ असतात, अगदी कमळ फुलाप्रमाणे. आणि त्यामुळे भगवंताची पूजा अनेक लोक कमळाच्या फुलाने करत असत. आणि जेव्हा जेव्हा भगवंताची पूजा फुलाने केली जात असे तेव्हा तेव्हा असंख्य फुलं भगवंताच्या समोर जमा होत असत आणि ती फुलं भगवंताच्या कुटीच्या बाजूला म्हणजे ठेवली जात असत. आणि त्यामुळे संपूर्ण त्या परिसरामध्ये त्या फुलांचा अत्यंत सुगंध दरवळत असे. आणि त्यामुळे भगवंताच्या कुटीला गंधकुटी साहित्यामध्ये म्हटलं आहे, म्हणजे संपूर्णतः गंध त्या ठिकाणी दरवळत असे. त्यामुळे बुद्धांची पूजा करणे, कारण फुलाने जेव्हा आपण बुद्धांची पूजा करत असतो तर त्याचा जो मतित अर्थ आहे की ही जी फुलं आहे आता जरी सुंदर दिसत असतील, टवटवीत दिसत असतील, अत्यंत मनमोहक दिसत असतील, परंतु काही क्षण जर आपण त्या फुलाला बघितलं तर ती फुलं अगदी आपल्याला त्याच्यामध्ये परिवर्तन दिसेल, त्याच्यामध्ये बदल दिसेल आणि ती फुले हळूहळू हळूहळू कोमसतील, त्यांचं सौंदर्य नष्ट होईल, त्याचा गंध नष्ट होईल, त्याचा वर्ण नष्ट होईल आणि शेवटी मात्र ती फुलं मातीमध्ये हळूहळू मिसळून जातील, नष्ट होतील. अगदी मानवी जीवन सुद्धा अशाच प्रकारचं आहे. जरी म्हणजे तारुण्यामध्ये, बाल्यावस्थेमध्ये मनुष्य अत्यंत रूपवान दिसत असेल, सुंदर दिसत असेल, कोमल दिसत असेल, जसं जसं त्याचं वय वाढत असतं तसं तसं मनुष्याचे जे सतेजता आहे, मनुष्याचे सौंदर्य आहे, कोमलता आहे, ते हळूहळू हळू मात्र नष्ट होत असते आणि शेवटी मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. हा जो अनित्य भाव आहे, हा मृत्यूकडे जाणारा जो भाव आहे, ज्याला अनित्यताचा भाव भगवंताने असं म्हटलं आहे. म्हणजे फुलांची पूजा करत असताना अनित्य भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि अनित्य भाव ठेवून जर आपण बुद्धांची पूजा करत असेल तर खऱ्या अर्थाने त्या अनित्य भावाचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. सदा सर्व काळ आपण चिंतनशील असलं पाहिजे असं भगवंतानी म्हटलं आहे. मरणानुस्मृती ज्याला म्हटलं आहे,
चिंतनशीलता आपल्या जीवनामध्ये असावं, कारण मनुष्य हा मरणधर्मी आहे. प्रत्येक मनुष्य मृत्यूला प्राप्त होणार आहे. या सृष्टीमध्ये कोणताही मनुष्य राहण्यासाठी आलेला नाही आहे. मग तो कुठल्या जातीचा असो, वर्णाचा असो, संप्रदायाचा असो, भारतामध्ये राहणारा असो किंवा विदेशामध्ये राहणारा असो, प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणार आहे. हा एक निसर्गाचा नियम आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. मग माझं जीवन हे मरणधर्मी आहे. मी मृत्यूला प्राप्त होणार आहे. मी जर मरणधर्मी आहो, मी जर मृत्यूला प्राप्त होणार आहो, तर मी मरणधर्मी असताना मी राग का करू? मी मरणधर्मी असताना मी द्वेष का करू? मी मरणधर्मी असताना मोह का करू? मी मरणधर्मी असताना एकमेकांच्या प्रती ईर्ष्या का करू? मी मरणधर्मी असताना तृष्णेमध्ये का पडू? कारण मनुष्य मरणधर्मीय या स्वभावाला जर मनुष्य जाणत असेल, किंवा हा मरणधर्मीय स्वभाव मनुष्याला जाणण्यासाठी, कारण मनुष्य या मरणधर्मीय स्वभावाला जर जाणत असेल, तर भगवंत असे म्हणतात की त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये उत्पन्न होणारी जे काही अकुशल विचाराची भावना आहे, जी वाईट विचाराची भावना आहे, त्या वाईट विचाराच्या भावनेला त्याने पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. हा मतीत अर्थ बुद्धांची जेव्हा बाबासाहेब जेव्हा फुलाने पूजा करत असतो आपण, तेव्हा हा मतीत अर्थ आपण आपल्या मनामध्ये त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे. जसं आपण मेणबत्तीने पूजा करतो, अगरबत्तीने पूजा करतो. मेणबत्ती जशी आहे, मेणबत्ती जळत आहे, जळत असताना मेणबत्तीमध्ये असणारा जो ज्वलंत पदार्थ आहे, ज्याला धूप पूजा असं म्हटलं आहे, ज्वलंत पदार्थ जोपर्यंत आहे तोपर्यंत मेणबत्ती राहणार आहे. आणि जेव्हा ज्वलंत पदार्थ आणि वात त्यामधील संपली का मेणबत्ती विझून जाणार आहे, मेणबत्ती नष्ट होणार आहे. अगदी आपलं जीवन सुद्धा तसंच आहे. आपलं जेवढं आयुष्य असतं, जेवढं आयुष्य मनुष्याला मिळतं, जेवढं आयुष्य संपलं की मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. मनुष्याचे कर्म संपले की मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. म्हणजे आयुष्य आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा मनुष्याच्या संपतात तेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. हा एक भाव त्यामधून आपल्याला शिकायचा असतो. कारण मेणबत्तीतील ज्वलंत पदार्थ आणि वात संपल्यानंतर प्रकाश नाहीसा होतो आणि मेणबत्ती अंधारामध्ये प्रकाश निर्माण करत असते. कारण तिचा स्वभाव धर्म आहे की अंधाराला नष्ट करणे आणि प्रकाशाला प्रज्वलित करणे. अगदी तशाच प्रकारे मेणबत्तीची पूजा करत असताना आपण आपल्या मनामध्ये चिंतन केलं पाहिजे की माझ्या मनामध्ये जो अज्ञान आहे, माझ्या मनामध्ये जी अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, बुवाबाजी आहे, यज्ञयाग आहे किंवा अन्य प्रकारचा राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, या सर्व प्रकारच्या विकाराला मी नष्ट करेल, मी त्याला नाहीसं करेल. आणि प्रज्ञारूपी जो काही प्रकाश आहे तो प्रज्ञारूपी प्रकाश मी माझ्या मनामध्ये निर्माण करेल. माझ्या सर्व प्रकारच्या तृष्णेला मी नष्ट करेल आणि माझं जीवन अत्यंत निर्मळ, अत्यंत परिशुद्ध मी जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, असा त्याचा मतीत अर्थ आपण घ्यायचा असतो. जसं आपण अगरबत्ती लावत असतो, भगवंत असे म्हणतात की जी फुलं असतात, जाई असेल, जुई असेल, चमेली असेल, गुलाब असेल, या सर्व प्रकारच्या फुलाचा सुगंध हा केवळ हवेच्या दिशेने जात असतो. परंतु मानवी शिलाचा सुगंध, सदाचाराचा सुगंध हा दाही दिशेने दरवळत असतो. आणि त्यामुळे मी सिलवान बनलं पाहिजे, मी गुणवान बनलं पाहिजे, मी प्रज्ञावान बनलं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये मी कधीही कायने अकुशल कर्म करणार नाही, वाचेने अकुशल कर्म करणार नाही, मनाने अकुशल कर्म करणार नाही. अशा प्रकारची भावना सदा सर्व काळ आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. आणि अशा प्रकारची भावना निर्माण करून जर आपण बुद्धांची पूजा करत असेल तर खऱ्या अर्थाने आपण बुद्धांच्या पूजेला स्वीकारत असतो, किंवा बुद्धांच्या प्रती आपली केलेली जी पूजा आहे ती मात्र व्यर्थ जात नाही. परंतु आपण जर अशी पूजा करत असेल की मी बुद्धांची पूजा करतोय, मी बुद्धांची पूजा करत आहे आणि माझ्या सर्व प्रकारच्या इच्छा बुद्धांनी पूर्ण कराव्या, ऐक ना, माझे संकल्प बुद्धांनी पूर्ण करावे, मी बुद्धांसमोर फुलं ठेवतो, मेणबत्ती लावतो, अगरबत्ती लावतो आणि आचरण मात्र काहीच करत नाही आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, असं जर म्हटलं तर बुद्ध काही इच्छा पूर्ण करणार नाही. कारण बुद्ध काही कोणाची इच्छा पूर्ण करतही नाही आणि बुद्ध कोणाला काही आशीर्वाद देतही नाही. बुद्धांचा धम्म हा आचरणिक धम्म आहे, प्रॅक्टिकली ज्याला म्हटलं आहे. म्हणजे बुद्ध म्हणतात की मी केवळ मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही आहे. मी तुम्हाला मोक्षापर्यंत, मी तुम्हाला निर्वाणापर्यंत, मी तुम्हाला सुखापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. मी तुम्हाला केवळ मार्ग सांगत आहे आणि त्या मार्गावरती आचरण करणे, त्या मार्गाला धारण करणे हे ज्याच्या त्याच्या हातामध्ये आहे. आणि जो मनुष्य या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य जर बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरून
जर जीवन जगत असेल तर खऱ्या अर्थाने तो सुखाला प्राप्त होऊ शकतो. आपल्या मानवी मनाला तो परिशुद्ध करू शकतो, निर्मळ करू शकतो आणि त्यामुळे सम्यक दृष्टीने आपण बुद्धाची पूजा केली पाहिजे. एकदा एक छोटासा प्रसंग सांगतो. कधी कधी मनुष्याच्या मनामध्ये अशा प्रकारच्या भावना निर्माण होत असतात. औरंगाबादचा एक प्रसंग आहे. एक उपासिका बुद्ध धम्म संघाची खूप चांगल्या प्रकारे सेवा करणार असते. सदा सर्व काळ नेहमी विहारामध्ये येणे, भिक्खू संघाला भोजनदान देणे आणि सर्व काही म्हणजे चांगल्या प्रकारचं ते कार्य करत असतात. परंतु कधी कधी अचानकपणे त्यांना 2 मुलं असतात, एक मुलगी असते आणि मुलीचं लग्न झालेलं असतं, मुलाचं सुद्धा लग्न झालं असतं. अगदी 5-6 महिने झालेले असतात आणि आय थिंक 1 वर्ष त्यांना झालेलं असतं. तर एक छोटंसं बाळ असतं त्याला, म्हणजे अगदी 1-1.5 महिन्याचं बाळ असते आणि मित्रांसोबत कुठेतरी तो पार्टी करण्यासाठी म्हणजे जात असतो आणि पार्टी करण्यासाठी गेल्यानंतर ॲक्सिडेंट होतो आणि ऑन दी स्पॉट तो मुलगा तिथे मृत्यूला प्राप्त होत असतो. आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर मग त्यांच्याकडे मी जेव्हा गेलो आणि गेल्यानंतर मग त्यांचं झालं म्हणणं सुरू, भंतेजी म्हणजे मी तर एवढं चांगलं करते, भिक्खू संघाला भोजनदान देते, भिक्खू संघाला चिवरदान करते, मी विहारामध्ये येते, नेहमी वर्गण देते, सगळं काही मी करते आणि माझाच मुलगा का गेला. आता मी म्हटलं म्हणजे मी कसं काय सांगणार आहे किंवा मुलगा का गेला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं किंवा मी एवढं चांगलं करते मग माझा मुलगा मृत्यूला प्राप्त व्हायला पाहिजे नाही किंवा माझ्या मुलाचं असं व्हायला पाहिजे नाही. आणि तेव्हापासून त्यांनी विहारामध्ये येणं बंद केलं, म्हणजे पूर्णपणे बंद विहारामध्ये. आणि मग त्यांना विचारलं तर ते म्हणत मग काय फायदा बुद्धांची पूजा करून, आहे की नाही, काय उपयोग झाला बुद्धांची पूजा करून, माझा मुलगा तर गेला. म्हणजे अशा भावनेतून जर आपण बुद्धांची पूजा करत असेल तर याला मात्र कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. ही मिथ्या दृष्टी आहे आणि मिथ्या दृष्टीने जर आपण बुद्धांची पूजा करत असेल तर कुठल्याही प्रकारचा लाभ आपल्याला होत नाही. सम्यक दृष्टीने आपण बुद्धांच्या गुणांची पूजा केली पाहिजे. आणि मनुष्याचा स्वभाव धर्म आहे हा कर्म सिद्धांत. जशा प्रकारे मनुष्य कर्म करत असेल तशा प्रकारचं सुख आणि दुःख मनुष्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण आपल्या मानवी कर्माला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की कर्म हे आपले माता पिता असतात, कर्म हे आपले बंधू असतात, कर्म हे आपले नातेवाईक असतात, कर्मच आपला वारस असते. आपण ज्यांना आपला मुलगा वारस म्हणतो, मुलगी वारस म्हणतो किंवा आपतेष्ट म्हणतो असतो वारस म्हणतो, ॲक्च्युली ते वारस नसतात. ते केवळ आपल्या भौतिक धनाचे वारस असतात. परंतु आपल्या कर्माचे वारस केवळ आपलं आचरण असतं, आपले कर्म असतात. मग जशा प्रकारचं तुम्ही कर्म करसाल तशा प्रकारचं सुख आणि दुःख तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे मानवी जीवन हे अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्याचं जीवन मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. आणि त्यामुळे मिळालेलं जे आपल्याला आयुष्य असतं तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे. आपण काय नाही कधी प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, आपण आपल्या वाणीने कधी खोटं बोलू नये, निंदा नलस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपण आपल्या मनाने दुसऱ्यांचा राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये, मोह करू नये. कारण जसे विकार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात आपलं मन बेचैन होते, दुःखी होते, कष्टी होते. आणि जेव्हा मनुष्याचं मन दुःखी असते, बेचैन असते तर त्याला स्वतःला तशा प्रकारचा परिणाम भोगावा लागत असतो. त्याचा जो काही परिणाम आहे अन्य व्यक्तींवरती होईल तेव्हा होईल, परंतु मनामध्ये विकार उत्पन्न झाल्यानंतर स्वतःचं मन मात्र बेचैन असते, दुःखी असते. आणि त्यामुळे आपल्या मनाला परिशुद्ध अवस्थेकडे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निर्दोषतापूर्व आपण जीवन जगलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण कर्म करत असेल तर निश्चितपणे बुद्धाच्या द्वारा केलेली जी पूजा असते ती पूजा आपल्याला फळ देणारी असते. बाबासाहेबांच्या द्वारा केलेली पूजा आपल्याला फळ देणारी असते. एक कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये आपण सदा सर्व काळ ठेवला पाहिजे. कारण कृतज्ञ भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल, माता पित्यांचे अनंत असीम आपल्यावरती उपकार असतात. अगदी तशाच प्रकारे ज्यांच्यामुळे मनुष्य म्हणून आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाला त्यांचे सुद्धा आपल्यावरती अनंत आणि असीम असे उपकार असतात. आणि त्या उपकाराची जाण ठेवून आपण सदा सर्व काळ बुद्धांची पूजा केली पाहिजे, बाबासाहेबांची पूजा केली पाहिजे. आणि माझं जीवन मी कशा प्रकारे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाऊ, माझ्या मनातील मी राग कसा नष्ट करू, द्वेष कसा नष्ट करू, मोह कसा नष्ट करू आणि माझं जीवन कशा प्रकारचं निर्दोष मी बनू, अशा प्रकारची भावना आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आजच्या या मंगलमय प्रसंगी बनसोडे परिवाराने आपल्या सामूहिक आजीविकेमधून बुद्धांचं आणि बाबासाहेबांचं रूप या ठिकाणी आपल्या घरामध्ये प्रतिस्थापित करून अत्यंत महान आणि असीम असं ते पुण्य संपादन करत आहेत, कुशल कर्म करत आहेत. बनसोडे परिवार धार्मिक परिवार आहे. ही धार्मिकता बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती आपला जो श्रद्धाभाव आहे, बाबासाहेबांच्या प्रती जो आपला श्रद्धाभाव आहे, हा श्रद्धाभाव अधिक अधिक आपण वृद्धिंगत करावा आणि आपलं मानवी जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन आपलं हे काही जीवन आहे दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे घेऊन निर्वाणगामी अवस्था आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावी, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सुद्धा सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या सुद्धा इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ. आपणा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो. बुद्धं नमामि.